हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। आम्ही 5 दिसाचे श्रावण शुक्ल पक्षाचे एकादशी ताजे एक विशयो कसलो ताजे पवित्रता कसने ताची काणी कसने पुरे पळोवन घेवया। एकादशीचे चिंतन करच्या शूर केला आम्ही आषाढ शयनी एकादशी दुखून तशीच ही चिंतन आतां ಮುಂದರ್ಸೂन येवचें। फाई जावचे श्रावण शुक्ल पक्षाचे एकादशीक म्हळ्यार शुक्रार वरमहालक्ष्मी व्रत येतेच दीस येयला ताका पवित्रा एकादशी जवो पुत्रदा एकादशी म्हणून म्हणटाची। पुत्रदा म्हळ्यार हे एकादशी आचरण केलेल्यांक एक सत्संतान कोणेय संताना अपेक्षा नासा जाल्यार सत्संतान जाता। तशी पवित्रा पाप पुरे नाश जावन पवित्र जावची तसले एकादशी हे म्हूण आमी सुरवेक पळोवन घेतला। कृष्णान युधिष्ठिराक सर्व एकादशीचे महत्व कसले म्हूण सांगचे तशी युधिष्ठिरू प्रतीची पंता प्रती एकादशी विशयी निमगीतर वता कृष्ण सांगतर वता हे आमी पळयलां। तशें तोपास युधिष्ठिरू निमगिता धर्मरायू कृष्णा लागीं कृष्णा श्रावण शुक्ल पक्षाचे एकादशीचे नांव कसने ताजी विशेषता कसने पुरे म्हाका देखून सांगतोय तूं म्हाका आचरण कोरका म्हणून। तेन्ना कृष्ण सांगता धर्मराया पुत्रदा एकादशी जवो पवित्र एकादशी म्हणून श्रावण शुद्ध एकादशीक सांगताची पवित्रा म्हणून त्या म्हणचे म्हळ्यार सर्व पाप नाश करचे तसली एकादशी नानतलरी एकादशी निमती एकादशी आचरणे निमती आमगेल पाप एकादश इंद्रियान केलेले पाप नाश जाता। परमात्माल विशेष अनुग्रह ते एकादशी आचरण केलेले जनाक जाता म्हूण सांगून एकादशी विशय कळतन पुरे जना या कळ्ळा। तो सांगतरस हे पुत्रदा म्हळेले एकादशीचे आचरण केल्यार सर्व पाप नाश जाता ते तसली एक काणी हांव तुका सांगता मन दिवन आयक। ही काणी आयकल्यार राजपेय यज्ञ केलेले तसल फल मेळटा म्हूण सांगून कृष्ण सांगता पूर्वांतो द्वापर युगांत म्हळ्यार कृष्ण ही द्वापर युगाची सांगतरस द्वापर युगा कृष्णाने वचे पशी पुढे द्वापर युगांतो माहिष्मती म्हळेले एक व्हड राज्य तांतूं भितर महीजिता म्हूण म्हणलो रायो आशिल्लो भारी चांग रायो प्रजेंक पळय भारी प्रितीन पळयता तागेले चेडूंशी मोगान पळयता कोणाय तागेल शासना निमती कोणाकय कसले बेचार ना कोणाकय कसले तागेल वयर असमाधान ना पुरे जनाक रायो म्हळ्यार भारी प्रितीची ते म्हळ्यार तितली चंद कोन्न तो राज्यभार करता आशिल्लो जाल्यार एक कसं म्हळ्यार ते चेडू रायाक चेडूं जायनी आशिल्ली तशें जावन ताका केन्नाय चिंता कितले सकड सूख असलें रे ताका तें सूख म्हणून दिसनाशिल्लें खंय राज्यभार करता चंद करून करता चेडूं ना म्हळ्यार चिंत असलें रे राज्यभार करचे विशयान तो कसलेय चुकना जाल्यार राज्याचें खंयची सूखय सूख म्हणून ताका दिसनाशिल्लें केन्नाय एक चिंत ताका तागेल मनांत कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोणा चेडूं जायनीची तांकां इहांतूय सूख ना परलोकांत गती ना इतें म्हळ्यार चेडवान असलें मांत्र पिंड प्रदान आनी करून सद्गती मेळचें म्हाका इहांतूय आतांय सूख ना चेडूं ना म्हणलेली चिंता परलोकांत कशी म्हाका सूख मेळचें सांगतात न्हय अपुत्रस्य गतीर नास्ती म्हूण सांगून पुत्त म्हळेलें एक नामाचें नरक कसकय त्या नरका दुखून आमी पार जावका जाल्ले पुत्र संतान जावका म्हूण सांगून म्हणटना ताका भारी चिंता संताना खातीर कितली चकडी करूं जाता तितले प्रयत्न केला ताणें पूजा केला पुरस्कार केला देवाक कितले किरीतीर संतोश करूं पळयला कस केल्यार संतान ताका जायना अशीच दीस राबतवे दिसा वयर दीस वता वर्सा वयर वर्श जाले रायाकय प्राय जायत येयले जाल्यार एक सत्पुत्र ताका जायनी अशान प्राय चड जाता म्हणटना ताका चिंत सुरू जाली आनी म्हाका ह्या प्रायेर चेडूं जावच्याक आतां कश्ट आनी प्राय गेल्या चेडूं जायनी म्हूण जाल्यार कशी जातलो बा म्हूण म्हळेल चिंतेरी तो तांगेल प्रजेंक पुरय
आपूण एक सभ करता म्हणटकय तांगेले गी आम निचावनु हे जन्म कसले पाप करनी अन्यायान द्रव्य संपादने करनी कोणाकय आम अन्याय करनी खंयचे तोंदर दिनी जाल्यार आनी अन्यायाद तुकून संपादन केल्ले द्रव्य मिगेले कोशागारांतूय ना देवाल धन अपहरण करून नज म्हणटाची ब्राह्मणाल द्रव्य आप्पडू नज म्हणटाची हाव देव ब्राह्मणाल द्रव्य आप्पणी आनी कोणाकय अपकार केल्यार मस्त मस्त पाप चढता म्हणटाची तशें हांव कोणाकय अपकारय करनी शास्त्र पुरय वाजून गोत्तशील म्हाका हांव जाल तितले चंद करून धर्म मार्गारी शास्त्रान सांगिल्ली तशी चल्ला जाल्यार म्हाका हे अशें कसलें दुख्ख जाता म्हूण गोतना मिगेल प्रजा वर्गांक हांव चेडवां पालन केल्लें वरी पालन केलां आनी शास्त्र धर्म ताजे प्रकार चोल न्हू पृथ्वी पुरे मिगेल वश करून घेतला हांव मस्त देश मिगेल वश करून घेतला जाल्यार शास्त्र धर्मा प्रकारची अन्यायान न्हय अधर्मान न्हय आनी कसं म्हण मिगेले प्रजा वर्ग मिगेल ओटो बब्बावाल वरी बब्बावाल मध्ये कसं प्रीती असतं पळय तशी आशिल्लीची म्हूण आ पुराय जनाकय क्षम दिला म्हूण न्हय कोण दुर्बुद्धी आसाची कोण पापिश्ट आसाची तांकां तक्क शिक्षाय दिला हांव योग्य शासन केला कोण चांग जनकी तांकां दिवंक आशिल्ली मर्यादाय दिला तांकां रक्षणय केला आनी मिगेल प्रजा जनाल ओटूय धर्मार चल्ला शिवाय हांव कोणाकय हांव अन्याय करनी अपराध करनी जाल्यार म्हाका एक सत्संतांनी ते जायनी संताना जायनी सत्संतांनी ते जायनी ह्या विशयी तुमकां कोणाकय विचार करूं जातवे म्हूण म्हणटना सर्व प्रजे मंत्र्यो पुरोहित ब्राह्मण आमगेल रायाक संतोष जावची कशी जावका जाल्यार ताका संतोष जावका जाल्यार ताका पुत्र जावका ताका तेदन तो हितार आसता आमगेल रायाक कशी संतोष दिवचे कशें हित करचें म्हूण सांगून विचार करतात तांणी कोणेय जेव मेळटलीची कोणा लेकीचे हे विचार निमका म्हूण सांगून भोंवतर आसताची अशी भोंवन भोंवन एक पंत अरण्या वताची वतना तांकां दिसता कसो पुराय कडेन पळोवन गेल्ले कोणेय एक हे विशयी सांगतले मेळणीचे आमकां अरण्या वचा अरण्या वतना थंय मस्त रशी गेले सकडे आश्रम आसके न्हय आमगेल पुण्या फलान खंयचे एक रशी आश्रम आमकां मेळत थंय वचा म्हूण सांगून तांणी सोदून 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 वतना लोमश म्हूण म्हणलेले रशील आश्रम तांकां दिसले थंय पळयतात तांणी तो लोमश ऋषी ध्यान करून बसला कसं एक नमने कठीण तागेलें व्रत म्हूण म्हळ्यार आहार घेवचें म्हूण ताणें मात्र न्ही जितेंद्रिय तो वारें मात खाता सर्व धर्माचे सर्व धर्म म्हळ्यार आमगेल सनातन धर्माचे सर्व विशय ताका गोतस ताजे देवा परमात्म तत्व सकट ताका गोतस आनी खंयचेय शास्त्र शिकनी म्हूण ना तो तसले देखून तो भारी एक नांव पाविलो लोमश महर्षी म्हूण जाल्लो ते महर्शीक पळयले कुळें तांतूय लोमशाले आश्रमा लोमश महर्षी म्हळ्यार भारी नांव पाविलो तांकां भारी संतोश जाता प्रजा जनांक लोमशाले आश्रमा आमी आयलीत न्हय म्हूण सांगून भारी संतोश जावन त्या संतोशार तांणी ते लोमश ऋषीला वचून नमस्कार करतात तांकां त्या वेळार लोमश ऋषी निमगी ताचकय तुमी कसा खातीर अशी आयल्यांची तुमगेले दर्शना निमती म्हळ्यार आमकां पळयले तुमी आमगेलें दर्शन तुमकां भारी आनंद दिल्ली म्हूण दिसता कसं कारण म्हाका पळोवन इतली संतोष पावचें कारण कसं न्ही आनी इतली स्तुती करचें कसलें करचें कारण कसं न्ही कसलेंय जेव काम जावका हांवें मेकेल निमती तुमी निसंकोच जावन सांगीत न्हय हांवय करता अशी होगळसकानी म्हूण ना मस्त स्तुती कोरका म्हूण ना कित्याक म्हळ्यार मनुश्य जन्म येवचेची परोपकार कोरका म्हूण तशी तुमकां कसले मेगेल निमती उपकार जावका पळय कसलें जावका काम जावका पळय सांगे हांव करता त्या वेळार तांणी सर्व ते प्रजावर्ग कोणाले महेजीत रायाल प्रजावर्ग तांणी सांगता की हे मुनिश्रेश्ठा आमकां येवचें एक कारण आसा आमी लायक एक ऋषीक सोदूका म्हणून लेकून आयलीची तुमी मेळ्ळीची आमगेले भाग्या निमती जाल्यार हाका कारण आसा कसो गोतस्वे आमकां एक संशय आसा आनी आमकां एक तुमगेले निमती कार्य जपचें आसा ताचे खातीर हांगा येवन पावल्याचे आमी आमगेल रायू महीजीत म्हणलो ताका संताना जायनी आमी पुरे तागेले प्रजे आमकां पुरे चेडवाल बरी पालन करता तो
इतली प्रजावर्गांक पट्टा गेल्लेले चेडूशी पळीत गेले रे तागेले पट्टा एक चेडूय जायनी म्हूण म्हणलेले विशय ताका मस्त दुख्ख आसा. तें पळयतना म्हाका भारी दुख्ख जाता. तशें जावन हे मनीस श्रेश्ठा आमी मनान तो निर्धार करूनची तपश्चर्य करच्या आयलींची आमकां रायाल पुण्यानाची आमकां तुमगेलें दर्शन जाल्लेलें दिसता. आमगेलें रायाल पुण्य लायक आसा. महात्मा जनाल दर्शन जाल्यार कार्य पुराय सिद्धी जाता म्हणटाची हे ऋषी आमगेल रायाक खंयची कारणान पुत्र प्राप्ती जातले म्हूण म्हणलेले उपाय सांगतावे म्हूण म्हणटना तो ऋषी सांगतकय ಸ್ವಲ್ಪ वेळ ध्यान करून बसतकय आनी ताका योग साधन करता करता ते म्हळ्यार दिव्य दृश्टीन तो रायाले पूर्वजन्म कसले म्हूण सांगून पळयता तो ऋषी ध्यानात दुखून भायर येवन जनाला सांगतकय तुमगेल रायो पूर्वजन्मांत क्रूरी जावन आशिल्लो. भारी क्रूर कर्म करता आशिल्लो. व्यापार करता तो व्यारू ताका गांव गांवां भोंवता दुड्ड आसता गेल्यागी जाल्यार पाप न्ही न्ही तो भारी क्रूर मनाचो. एक पंत ज्येष्ठ मासू भारीची वत तापचे वेळू ताने म्हळ्यार ताने येता शुक्ल पक्षाचे द्वादशी ज्येष्ठ मासाचे तो एक गांवां येवन पावलो. दनपारा वेळू जोर वत तान येतरच ताका पळयता थंय एक उदकाचे वसर आस पळोवन उदक पित्ता म्हूण सांगून थंय लाग घेता. त्या वेळाक एक बाळान जावन आशिल्ली गाय चेडूं भायर येयला मात्र ती वय दुख्खीन मस्त वळवळेवन ताळ्या पशी तिकाय सुकला त्या गायक. ती त्या वासरा वटोवची थंय झरीला येवन ती वय उदक पिता. ते झर येतस ते पिवन जाता हाणें पिवेत आशिल्ले ताका एक नमने भंय जाता. वता वेळू हें उदक कितले वेळ आसता की म्हूण म्हणलेलें भंयान आनी स्वभावतः तो क्रूरी न्हय कसो करता गायक मारून धांवडायता तो त्या वासराकय मारून धांवडायता आनी तें उदक वो पिता. ते तान येयले गायक मारून धांवडायले ते दुश्कर्म उदक भितर आशिल्ले गायक ते वायट कर्म ताजे निमती जावन त्या ताजे निमती हाका संतान ना म्हळ्यार ते गाय वासरू समीत धांवडायले न्हय तशें जावन ताका संतान ना जाल्यार पूर्वजन्मान तुका सकी ಸ್ವಲ್ಪ सकड पुण्य केला पूर्व म्हळ्यार तेंच जन्मा मुन्नी जन्म जन्मांतराचे पुण्या निमती जावन ह्या जन्मान तूं राय जाल्ला तो सर्व सुख भोगस जाल्यार पुत्र संतान ना इता म्हणटा ताणें केलेलें दुश्कर्मा फल. तेन्ना त्या रायाल प्रजे पुरे सांगता की वय मुनी सर्वय वय जाल्यार ताणें पाप केलेलें निमती ताका चेडूं जायनाची म्हूण वय जाल्यार पुण्य कार्य केल्लेलें तितले पापाचे क्षय जाता म्हूण म्हणटात न्हय पाप क्षीण जाता म्हणटा न्हय आमी पुराण आयकतना हें पुराय आयकल्यांची. तशें जाल्यार आतां आमगेले रायाल पाप क्षीण जावची तसल कसले एक विशय आस जाल्यार आमकां सांगे आमी त्या करैसिताचे रायाल करीन तशी ताका चेडूं जातावे पळया म्हणटना लोमश ऋषी सांगताच की परा श्रावण शुक्ल पक्ष येता पुत्रदा म्हळेले नामाची एकादशी ती भारी एक नमने पवित्र जावन आसोची एकादशी ती. त्या एकादशी व्रत कशें करचें म्हणून शास्त्रांत कशी सांगला ते तुमगेले पुरोहित्या लागीं म्हळ्यार तुमगेले गुरू लागीं सकट निमगून विद्युक्त जावन करायचें. रात्री जागरणय कोरका एकादशीक आनी त्या एकादशीचें पुण्या फल तुमगेले रायाक तुमी अर्पण करयाची म्हूण तो सांगता. मागीर तशी केल्ली म्हूण जाल्यार खंडीत तुगेले रायाक पुत्र प्राप्ती जाता. लोमश ऋषीन सांगिल्लें आयकून पुराय जनाक भारी संतोश जातकय ते ऋषीक नमस्कार करताची तांगेले देशाक वापस वताची थंय रायाले पुरे जाल्लेले विशय सांगताची. श्रावण मास आयलो हे पुरे ऋषीन सांगिल्लें उडगास दवरला तांणी श्रद्धा भक्तीन एकादशी आचरण करता. मागीर द्वादशी ते दुसो सर्व प्रजा ते पारण जावन जातरी त्या एकादशीचे पुण्य फल आस न्हय राया अर्पण करताचे. ते पुण्या फल की कसं की राणीक 9 मास जातकीर कुडले एक तेजस्वी जावन आशिल्ले पुत्र जातकय तशें जावन हे एकादशीक पुत्रदा एकादशी म्हणली धर्मराया
कोणाक हे जगत्यांतू म्हळ्यार सूख मेळका ऐहिक सूख म्हणटाचे परलोकांतूय सद्गती मेळका म्हूण आशस्की तन्नी हें एकादशी व्रत कोरका. हें एकादशी महात्म्य ऐकल मात्राक सर्व पापा दुखून तो मुक्त जाता, ताका पुत्र प्राप्त जाता आनी तो स्वर्ग लोकाक वता म्हूण सांगून वैशोत्तर पुराणांतुले पुत्रदा एकादशी महात्म्य ह्या कृष्णान धर्मरायाक सांगचे. धर्मरायो सर्व एकादशी करता. हे एकादशी फल ऐकल मात्राकय सर्व पाप नाश जाता म्हूण म्हणटाची, पवित्र जाताची, पाप पुराय नाश जावन म्हूण म्हणटाची. तशें जावन जल्तीतली चंदरितीरी एकादशी एक आचरण करच्याक पुराय जनान प्रयत्न कोरका म्हणटाची. एकादशी निमती एकादशी म्हळ्यार प्रति म्हयन्याचे 11 तिथी शुक्ल पक्षांतूय कृष्ण पक्षांतूय एकादशी म्हणचे ताका 11 तिथीक म्हणटाची. इक्र म्हळ्यार आमी एकादश रुद्र इक्र जनसाची म्हणटाची. ब्रह्मदेवाक इक्र मानसपुत्र म्हणटाची. आतां ह्या एकादशीक इकराक कसं न्ही एक वैशिश्ट्य म्हळ्यार इक्र इंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आनी मन. हें कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियान शारिरीक पाप जाता, ज्ञानेंद्रियान वाचिक न्ही म्हणटा पळय तें पाप जाता, मन मानसीक पाप. तशी हें इक्र इंद्रिय निग्रह करल्यार पाप करूं जायना. जाल्यार निग्रहनातील इंद्रिय हें पळय एक क्षणय पाप करना अशें बशा जायना. हातान पांयान पाप करनी, मनान कसं की कोणाकी उलयलें हें मानसीक पाप जालें, तोंडान कसं की तांकां अशें जावं तशें जावं म्हूण म्हणलें हें वाचीक पाप जालें. हे तिनूय पापां निमती आमी मस्त कश्ट भोगताची. तशी तापत्रय म्हणचे हाजी कतीरची हे पापां निमती जावचे. तशें जावन हें इक्र इंद्रियान केल्लें पाप 11 तिथी ते दिसू ती वय परमात्मालो दिसू हरिदिन म्हणटाची. परमात्मान सर्व दिवस पुराय देवतेक वांटून दितना हें दशमी एकादशी द्वादशी 3 दीस तागेलेच म्हूण सांगून ताण दवरून घेतली की तांतूय हाका हरिदिन म्हणजे एकादशीक ह्या दिसू व्रत करल्यार एकादशीचें व्रत केल्लें म्हूण जाल्यार सर्व पाप नाश जाता. कित्याक म्हळ्यार एकादशी समान जावन आशिल्ली तिथी ना, परमात्मा समान जावन आशिल्लो देव ना. तशें जावन परमात्माली तिथी ही म्हणटना परमात्मा प्रितीची तिथी एकादशी म्हणटना एकादशी समान जाल्ले तिथी ना म्हूण येता. तशी कारणांतरान उपास करचे म्हळ्यार कसं की कांय नच जाल्लें एकादशी ते दिसा आहार वचे न्ही हे कारणांतर उपास म्हणटाचे. मन दिवन केलेलो उपास न्ही, उपाय नतील केलेलो उपास जाल्यार तांतूय पुण्य मेळटके म्हणटना मन दिवन उपास केल्यार पुण्य मेळना न श्राप्तवय म्हूण म्हणटाची. कितले कितले जन्माचे पाप समीत एकादशी व्रत केल्ले जनांक कितले जन्मा केलेले पाप नाश जाता म्हूण. खंयची खंयची तीर्थक्षेत्र यात्रे वताची, कितली क्षेत्र दर्शन करताची. सदनाय वचनान तील केला वज्रलेप पाप म्हणस हें एकादशी व्रत केल्ली कुडले सर्व पापय वता म्हणटाचे. आनी एकादशीक उपास करचे म्हळ्यार 1000 अश्वमेध याग 100 राजसूय याग केल्ले पयशी चड पुण्या फल एकादशी उपास केलेले निमती म्हणटाची. तशी एक उतर आसा कशें म्हळ्यार न्हंयंत गंग श्रेश्ठ कय, उजवाडांत सुर्याल उजवाड श्रेश्ठ कय, देवालांत परमात्मा श्रेश्ठ कय विष्णू. तशी व्रतांत एकादशी श्रेश्ठ. आनी सायंटिफिकली जाल्यार सांगचे जाल्यार एकादशी ते दीस एक दीस उपास आसल्यार आहार घन आहार सेवन करनी म्हूण जाल्यार सर्व ते वात पित्त कफ सकट म्हणटा पळय हे पुरे सम जाता. अंगांत समस्थितीर आसता. चड उण आशिल्ल्यार रोग येवचे हें पुरे समस्थितीर आसता. सर्व पोटांतूल दोश निवारण जाता. हाजे निमती दीर्घायुश्य मेळटा म्हणून म्हणटाची. जावं मुख्य जावन एकादशी व्रतान कसं जेवचें म्हळ्यार परमात्माला अनुग्रह मेळचे. तशी हे पुरे भूक तानी इंद्रिय सुख हे पुरे भोग म्हूण म्हणटाचे.
एकादशी ते दिवशी हें भोग पुरे त्याग केल्ले म्हूण जाल्यार परमात्माले एक अनुग्रह जाता म्हणटाची ताजे खातीर एकादशीचें व्रत कोरता. आतां ಕೆಲವು ಜನಾಂक शुक्रारो गुरुवारो संकश्टी अशी कितलीकी सकट व्रत वारांतूल एक दीस उपास म्हूण सोडचे आसत जाल्यार खंयचो उपास केल्यार पक्षांतू येवची एक एकादशी उपास केल्यार पुरो पुरे खंयचेय उपास कोरका म्हूण ना तितले श्रेश्ठ ते म्हणटात न्हय तसं न्ही संसार सागरोत्तारम इच्छन विष्णुपरायण ऐश्वर्यं संततिं स्वर्गं मुक्तिं वा यद्यदिच्छसी एकादश्यां न बुज्जीत पक्षयोरू उभयोरपी म्हूण कोण महाविष्णूची सर्वश्रेष्ठ म्हूण लेखून विष्णू वयर मस्त भक्तीन ह्या संसारांतून मुक्त जावका म्हूण लेखताच की जेवो संसार आशिल्लो तेन्ना ऐश्वर्य संतान स्वर्गलोक असल पुरे फलप्राप्ती जावका म्हूण इच्छ करता की तांणी एक म्हयन्यांतुले दोन पक्षाचे दोन एकादशी आचरण कोरका म्हूण म्हणटाचे इत्या म्हळ्यार अन्न घेवच्यानच इत्याक अन्न घेवच्यानच सत्यं सर्वाणि पापानि ब्रह्महत्यादिकानि च संते वौदनमाश्रित्य श्रीकृष्ण व्रतवासरे म्हूण एकादशी ते दिसू सर्व पाप काही ब्रह्महत्यादी सर्व पाप आमी खावचे आहारांतू आसताची म्हूण अन्न ग्रहण केल्ले कुडले ते सर्व ब्रह्महत्यादी पाप समीत आमकां येता तशें निराहार जावन आसुका म्हूण म्हणटाची जेवो कशी जाता तशी रितीर उपास करच्याक पळोवका एकादशी निराहार आसचे तशी मन शुद्धी आसुका देह शुद्धी मानणे मन शुद्धी आसुका मस्त सकडी एकादशी कशी आचरण करचें म्हूण सांगून पळयलें मस्त रितीर एकादशी आचरणे विशय आसा आनीक कसं म्हूण म्हळ्यार मुख्य रात्री एक जागरण करचें भजन कीर्तन हरिचिंतन नामस्मरण हें पुरे करचें एकादशीक तशें जावन एकादशीचे उपासा निमती परमात्माल कृपे आमकां मेळटा आनी आमगेल जन्मूय उद्धार जाता म्हूण म्हणटाची श्री कृष्णार्पणमस्तू.